आज सकाळपासूनच पाऊस चालू होता. तर आम्हाला तर खूप जास्त आनंद होतो जळगावला जेव्हाही पाऊस होतो. कारण खूप जास्त गरम होतं आमच्याकडे. पण वातावरण चेंज झालं की त्याचा असर पहिले मुलांवर होतो आणि इकडे विहानला रात्रीतनं अचानक ताप आणि पोट दुखायला लागलं होतं. तर इकडे मी त्याला औषध वगैरे देऊन दिली होती आणि त्याला असं झोपवून दिलं होतं. त्याला थोडी थंडी पण वाजत होती. मग त्याला म्हटलं थोडा वेळ झोप आणि त्याला शाळेतही नाही पाठवलं. आणि तापातनं सगळ्यात अगोदर तर म्हणजे आपलं तोंडाची चव चालली जाते. त्याला पाण्याची चव लागत नव्हती. ताप त्याला बराच होता. पण औषध दिल्यानंतर मग ठीक झालं. थोडासा कमी जास्त होत होता. पण औषधं मी त्याला देत होते. आणि नंतर आली मग किचनमध्ये. कारण आज पहिले तर किचनमधलं आवरून घेतलं मी सर्व, जे नॉर्मल असतं ते. आणि हे होते पपच्या भाजीला मला फोडणी द्यायची होती. तर आमच्या दुकानात पप विकले जातात ना, तर त्याची भाजी त्याच भाजीला मी फोडणी देत होती, म्हणजे बेकरीत द्यायला. एखाद्या वेळेस मी याची ही रेसिपी तुम्हाला शेअर करेल. म्हणजे पूर्ण पप आमचे कसे बनतात, कसे तयार होतात हे तुम्हाला नक्की सांगेल. भाजी वगैरे बेकरीत देऊन झाल्यानंतर मी इकडे लागली होती नंतर स्वयंपाकाला. आणि आज आमच्याकडे होतं नॉन-व्हेज. मी ही भाजी अशी ट्राय केली. म्हटलं चला तुम्हालाही सांगू. खूप सोपी आहे आणि खूप छानही झाली होती. मी तर नाही खाल्ली, पण खाणाऱ्यांना आवडली आणि करतानाही मजा आली. कारण जास्त काही नव्हतं त्याच्यात. तर इथे मी 3 कांदे घेतले होते. नंतर कुकर ठेवलं. त्यात तेल टाकलं आणि आपली नॉर्मल खडा मसाला टाकला आणि बारीक चिरलेला कांदा त्यात टाकून दिला. टोमॅटोही टाकून दिला मी त्यातच. थोड्या वेळ त्याला होऊ दिलं आणि मग त्यात टाकली होती हळद आणि आपलं मीठ. हळद आणि मीठ टाकल्यानंतर मी त्याला चांगलं होऊ दिलं थोड्या वेळ आणि मग त्यात टाकलं होतं आपलं नॉन-व्हेजची भाजी जी असते मटणाची ती मी धुवून त्यात टाकून दिली होती. तसं खाणारे 2च जण होते म्हणून भाजी थोडीशीच होती इथे आणि पटकनही झाली. तर इथे मी थोड्या वेळ होऊ देते भाजी टाकून म्हणजे त्याचा जो रस असतो, ज्यूस असतो तो चांगला रस्स्यामध्ये उतरतो आणि भाजीला चव चांगली येते. त्यात मग मी टाकलं होतं गरम पाणी. आम्ही भाज्यांमध्ये गरम पाणी करून टाकतो म्हणजे भाजीला अजून चांगली चव येते. थंड पाणी टाकलं की भाजी थोडी अशी वेगळी लागते. मलाही नव्हतं माहिती, पण मी इकडे आल्यानंतर, सासरी आल्यानंतर हे लोकं असेच करतात. मग मीही तशीच करायला लागले. आणि तसं तर मला लसूण लागत नव्हता सोललेला भाजीला, म्हणजे सोललेला नव्हताच. पण वरवरचे जे होतं ते मी काढून घेतलं होतं आणि बिना सोललेला लसूणच घेतला होता. अशी भाजी करून बघा, खूप छान होते. तर इथे मी काश्मीरी मिरची आणि आपली नॉर्मल तिखट मिरची अख्खी हे गरम पाण्यामध्ये भिजत घातली आणि थोड्या वेळ आणि मग त्यात मिक्सरच्या जारमध्ये मिरची, न सोललेला लसूण आणि आपलं अद्रक भरपूर असं टाकून त्याला फिरवून घेतलं. नंतर परत पाणी टाकून त्याला असं चांगलं बारीक फिरवून घेतलं. मग इकडे घेतली होती कढई आणि त्यात टाकलं तेल आणि आपण जे वाटण केलं होतं मिरचीचं, लसणाचं, ते त्यात मी सर्व टाकून दिलं होतं. कारण भाजी अशी थोडीशीच करायची होती, तर ती थोडी घट्टच पाहिजे होती. तर इथे मी फक्त त्यात टाकलं होतं वरून धना पावडर, एक तर मटण मसाला किंवा चिकन मसाला टाकायचा. नाही टाकला तरी चालेल, पण असला की टाकून द्यायचा. छान लागते म्हणजे अजून. बाकी आपण गरम मसाला तर त्यात वापरला नाही. मग चिकन किंवा मटण मसाला दोघांपैकी कोणताही एक टाकून द्यायचा आणि काश्मीरी मिरची पावडर तीही मी कलर भाजीला यावं म्हणून टाकली होती, नाहीतर काही गरज नव्हती. पण भाजीला कलर छान येतो त्या मिरचीने. एकीकडे मी मसाला होऊ देत होती. पाणी टाकून परत थोड्या वेळ मसाल्याला चांगलं होऊ दिलं, तेल सुटेपर्यंत आणि दुसरीकडे मग मी माझ्या पोळ्या करायला घेतल्या होत्या. बाहेर मस्त असा पाऊस चालू होता आणि इकडे माझा स्वयंपाकही चालू होता. नंतर आला विहान आणि थोडंसं बरं वाटत नाही, की चालवून जातं ते चालवून.
पोळ्या वगैरे झाल्या होत्या माझ्या इथे. लगेच मी पाणी टाकून ओटा स्वच्छ करून घेतला आणि इकडे आपला मसालाही झाला होता. मी गॅस बंद करून दिला होता पोळ्या होईपर्यंत. मग नंतर परत गॅस लावून मसाल्याला थोडा वेळ गरम केला आणि ही भाजी आपली इकडे शिजून झाली होती. कुकर थंड झालं होतं. मसाला झाला त्यात, मग ती आपली शिजवलेली भाजी मी टाकून दिली. एकदा अशी करून बघा. सोपी पण आहे आणि झटपट पण होऊन जाते. फक्त मिरची भिजवावी लागते आठवणीने, म्हणजे त्याचा कलरही चांगला येतो आणि भिजवलेली मिरचीची भाजी छानही लागते. कस्तुरी मेथी टाकून मी मस्त अशी तिला उकळी येऊ दिली आणि झाकून थोड्या वेळ होऊ दिली. स्वयंपाक माझा झाला होता आणि मग इकडे विहानचे फक्त अंग वगैरे असं मी पुसून घेतलं होतं, कारण ताप त्याला जास्त होता आणि कपडे चेंज करून घेतले होते. तर ही झाली ती माझी भाजी रेडी आणि त्यात मग मी कोथिंबीर वगैरे टाकून मस्त अशी खाणाऱ्यांना दिली. ते एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान होते आणि आवडलीही सर्वांना. चला तर मग भाजी खाणाऱ्यांना तर आवडली खूप आणि इकडे मी माझं सर्व आवरून घेतलं आणि आता होती माझी जेवणाची वेळ. तर इथे मी जो पपची भाजी केली होती, तो पप मी मागवला होता, कारण मला आता माझ्या स्वतःसाठी करण्याचा आला होता कंटाळा. तर इथे मी पप आणि थोडीफार चटणी वगैरे घेऊन असं खाऊन घेतलं होतं. आणि जर माझा ब्लॉग आवडत असेल, तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.